नाश्त्यासाठी ब्लॅक कॉफी, 2 बनाना आणि माझा फेवरेट बिस्किट घेतलं. हां, गरम कॉफी घेतलं आहे मी आज. काय झालं त्याचं कारण, काल मी कॉफी घेतली नव्हती आणि मला पूर्ण दिवस झोपेसारखंच झालेलं. म्हणजे आळसपणाच सुरू होता, झोप पण लागत होती एकसारखी. त्याच्यामुळे विचार केला ठीक आहे, गरम तर गरम, गरमी किती होते बघा, पण कॉफी घेऊया. तयारी झाली म्हणजे आंघोळ झाले, निघायचं आहे. 1-2 कामं आहेत. 1-2 कामं काय ते पण सांगतो मी तुम्हाला. नाश्ता आहे, या नाश्ता करायला. आधी नाश्ता करतो, मग तुम्हाला सांगतो पुढे काय ते. नाश्ता झाला करून कॉफी ते गरम फार मला हळूहळू तिथे सिप करत चालू जातं. झाला टाईम पण झाला. आणि हा 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सॉरी, पहिली गोष्ट तर आज भावाच्या स्कूलमध्ये जायचं आहे. ओरिएंटेशन आहे, त्यामुळे तिकडे जायचं आहे. पहिली गोष्ट मला जिमला जाणं झालं नाही, कारण की तिकडे जायचं आहे. तिकडे लेट मला असं वाटतं नाही झालं पाहिजे, कारण की पॅरेंट्स कसे वागतात ह्याच्यावरनं टीचर्स स्टुडंट्स असेच आहेत, बरोबर आहेत. त्यांचे पॅरेंट्सच असे आहेत, म्हणजे असे वागतात, असं चर्चा करतात आमच्यावर केले लहानपणी. म्हणून मला एक अनुभव आहे सांगतो. मी पॅरेंट्स टीचर्स मीटिंग वगैरे असेल तर मी लेट नाही सुट्टी घ्यायची वेळ आली सांगते. हां, हे तर काय सांगतात आमचं बेसिक तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट ही थोडीशी नाही, बॅड न्यूज आहे माझ्यासाठी तरी. दुसरी गोष्ट अशी आहे का आता आपल्याला हे घर घेऊन ऑलमोस्ट 11 महिना सुरू आहे. त्या हिशोबाने आपलं ॲग्रीमेंट असते 11 महिन्याचं, ते सुरू आहे. थोडंसं एकदम थंड झालं. काकांचा फोन आलेला मला, त्यांचा हा फ्लॅट आहे. मला असं वाटलं तेव्हा आधी का ॲग्रीमेंट एक्सटेन्शनसाठी असेल, पण त्यांनी कॉल केला मला, थोडं कामात होतं. म्हणलं हा काका, मी सांगितलं काय असेल ते आपण करून घेऊन सांगितलं ह्या वीकमध्ये. तर ते बोलले का नाही, ॲक्च्युली काय झालंय का ॲग्रीमेंट एक्सटेंड करता येणार नाही आहे. मला थोडंसं वेळ वाटतं, कारण की मी असं वागत नाही की त्यांना आजूबाजूवाल्यांना त्रास होईल किंवा कोणी माझ्या आक्षेप घेईल पर्सन वगैरे. थोडंसं कन्फ्युज झालं. गाडी थांबवली लेडीज बाजूला आणि त्याने विचारलं काय झालं का इज एनिथिंग इज ओके. काय झालं, म्हणजे असं काय घडलं का एक्सटेंड करत नाही. मग युजली आपल्या डोक्यात येते का भाडं वाढून वगैरे पाहिजे. तर मी बोलतो त्यांना का थोडं एक मॉडेल इन्क्रीज इन रेंट देऊ शकतो तुम्हाला, पण जास्त नाही देऊ शकतो, कारण की ह्या बिल्डिंगमध्ये फॅसिलिटीज नाही आहेत तेवढ्या. जसं वापरायचं पाणी रेग्युलर नाही आहे. सेकंडली थिंग, इकडे स्वीपर वगैरे साफसफाई करणारे वगैरे येत नाही, इकडे नाही आहेत. बिल्डिंगमध्ये साफसफाई वगैरे करणारे येत नाही, त्याच्यामुळे आणि खाली कचरा वगैरे ठेवायची सोय नाही. ते आपला कचरा घेऊन जायचा आणि दुसरीकडे कुठे गॅरेज एरिया असेल तिकडे टाकायचं. दुसऱ्या बिल्डिंगच्या इकडे पण टाकून चालत नाही, ते लोक ऑपरेशन आहे. तर ते बोलले का नाही तसं नाही आहे, वगैरे वाढवून नाही पाहिजे. काय झालंय का ही जी बिल्डिंग आहे फार जुनी बिल्डिंग आहे. हो, ही फार जुनी बिल्डिंग आहे. ही एवढी जुनी बिल्डिंग आहे का मी माझ्या लहानपणी गणपती विसर्जन बघायला ह्या बिल्डिंगच्या टेरेसवर यायचो. माझा क्लासमेट राहायचा. एवढी जुनी बिल्डिंग आहे, मला माहित नाही. तर त्यांनी सांगितलं का बिल्डिंग जुनी झालंय आणि बिल्डिंग आता रिडेव्हलपिंगच चालू आहे. आणि आमचं बिल्डर्स बोर्डवरचे सगळे मीटिंग सक्सेसफुल झालं. त्याच्यामुळे
बिल्डरने आम्हाला सांगायला सुरू केलंय का जेवढं फटाफट ज्यांना ज्यांना फ्लॅट त्यांच्या ताब्यात येत आहे बिल्डरच्या ते देऊन टाकावं असं. त्याच्यामुळे काका सांगतात का मी असं ठरवलंय का मी लवकरात लवकर बिल्डरला माझ्या फ्लॅटचा दावा देऊन टाकतो. सो त्यांचं असं म्हणणं आहे तर मी क्युरियसली जसं त्यांच्यावर डाऊट नाही क्युरियसली मी मग काल येता येता घरी माझ्या फ्लॅटवाला आहे ना तो पण रेंटवर त्याला विचारलं का पैसा माव मी सांगितलं तुझ्या मुलाला तुला असं काही कळवलंय. तो बोलला का हो माझ्या ओनरने मला सांगितलंय त्याचा पण ऍग्रीमेंट संपलाय का बिफोर ऑक्टोबर ही पूर्ण बिल्डिंग रिकामी करायची बिफोर ऑक्टोबर. त्याच्यामुळे तो पण त्याला बोललाय का म्हणजे तो त्याला असा बोललाय का तुला ऍग्रीमेंट एक्सटेंड करून नाही देणार पण तू 1-2 महिन्याचं राहू शकतो आणि अनलेस तुला दुसरीकडे कुठे भेटते का काय करून आणि सोडावंच लागेल कारण की बिल्डिंग पूर्ण बिल्डरच्या ताब्यात गेल्यानंतर तो लगेच बिल्डिंग पाडायचंच काम सुरू. So it is kind of bad news for me. आयुष्यात अशा भरपूर गोष्टी झालेल्या त्याच्यामुळे माझी लाईफ अशी अनस्टेबल झालेली आणि एक घर होतं जे ऍक्च्युली मला आधार देत होतं. काही प्रसंग असे असतात किंवा काही जखमा असे असतात का आपण प्रयत्न करत असतो का ते लवकरात लवकर भरावे कारण का आपली इच्छा म्हणजे माझ्यासारखीची तरी इच्छा असते का इफ समवन हॅड हर्ट मी आय विल नॉट लीड ऑन समवन एल्स. म्हणजे तर मला कोणीतरी एखाद्या व्यक्तीने दुःख दिलंय त्रास दिलाय तर मी तो कॅरी फॉरवर्ड करून सेकंड पर्सनला नाही दिला. त्याच्यामुळे मी जेवढं लवकर रिकवर होईल तेवढं चांगलं असतं मेंटली पण. म्हणजे मी ते बिहेवियर जे माझ्याबरोबर घडलं ते बिहेवियर मी फॉरवर्ड नाही करणार एखाद्या व्यक्तीबरोबर माझ्या आसपासच्या. त्याच्यामुळे लवकर रिकवर होणं गरजेचं असतं आणि ह्या घराची माझी अटॅचमेंट होती तशी. ठीक आहे कसं आहे सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. मला माहित नव्हतं की असं एवढं फास्ट होईल. एक वर्ष पण प्रॉपर मला इकडे काका नाही आला कारण की मी ऍक्च्युली 1 वर्ष पण पूर्ण नाही राहिलं. मी जसं मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं नव्हता पप्पांना हार्ट अटॅक आलेला त्याच्यानंतर मग तिकडे थोडे महिने गेलेलो मी त्यांच्याकडे राहिलेलो. भावड्या वगैरे इकडे नव्हती भावड्या आणि तिची मम्मी तर मग तेव्हा पण मी पप्पा मम्मीकडे होते त्यांना सांभाळायला इन द सेन्स त्यांच्यासोबत राहत. त्यामुळे मी ऍक्च्युली इकडे 1 वर्ष पण पूर्ण नाही घालवलं असे काही महिने म्हणजे संपत झाले. पण आता वाईट मला ऍक्च्युली वाटते का वेन एव्हरीथिंग इज गोईंग अकॉर्डिंग टू म्हणजे जेव्हा मी आता सगळं मॅनेज करतोय हा ठीक आहे मदत करते तेव्हा ही एक काइंड ऑफ बॅड न्यूज झाली माझ्यासाठी. मला जेव्हा स्टेबल व्हायची वेळ येते तेव्हा मला काहीतरी अनस्टेबल होतं. आता कसं झालं ह्या घरापासून माझी फार आठवणी जुळलेल्या त्याच्यामुळे म्हणून निघताना मला फार त्रास होता. दुसरी गोष्ट जे नवीन घर शोधलेला इकडे ऍडजस्ट करणं पण थोडं लगेच. आता हे कसं ओळखीचे होते काका म्हणून मी बॅचलर म्हणून त्यांनी मला दिलेलं. दुसरीकडे थोडा प्रॉब्लेम होता बॅचलर्स लोकांना रेंटवर जरा भेटत नाही सिक्युरिटी रिझन्स. मला असं पर्सनली वाटतं बॅचलर असण्यापेक्षा तो व्यक्ती कोण आहे तर बॅकग्राऊंड काय आहे तो लोकल आहे काय असं काहीतरी माहिती करून राहायला द्यावं असं मला वाटतं. ठीक आहे वॉट एव्हर. आता असं झालंय का मी आता 2-3 दिवसासाठी बाहेर आहे पंजाबमध्ये नाही आहे शूटसाठी चालू आहे.
माझ्याकडे वेळ कमी आहे आता घर शोधायला आणि शिफ्ट करायला. आय डोंट नो आता कसं करायचं आहे. सगळ्या गोष्टी अशा येतात सरप्राइझिंगली मला वेळच भेटत नाही ठरवायचं मी काय करू ना काय नाही. मला करावं लागेल आणि त्यांनी क्लिअर केले मला मला लवकरात लवकर कामाला द्यायचं आहे ते नाही थांबणार ऑब्विसली. आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना का अडचण. आता काम प्लस घर पण शोधायचं आहे. भरपूर गोष्टी अजून यायच्या आहेत ज्या अजून त्रास देणार आहेत आयुष्यात. असं आहे तसं वाटतं का सगळं नीट होईल आता तेव्हा काहीतरी असं ऊन बसते का जे लक्षात येते का नाही असं काय नाहीये. ठीक आहे आता टाइम नाही करत कारण की मला जायचं मी जसं म्हणलो नवऱ्याच्या शाळेत आणि 2-3 काम आहेत ती करून द्यायची. ठीक आहे बोलूयात आपण पुढे तर ते तुम्हाला अपडेट देईलच का काय झालं भेट नाही करायला. फक्त आता थोडी धावपळ परत वाढणार आहे इथून पण तुमची नेहमी वाढते आणि मग त्रास होतो. ठीक आहे आम्ही निघतो इथं संपवतो. थंड होत नाही गरमी एवढं आणि देतो तुम्हाला पुढच्या वेळेस. पोचलो गोव्याच्या स्कूलमध्ये. कुठे गेला त्यांनी गेला दुकाने पेन. शाळेत पोचलोय गोव्याच्या पॅरेंट्स ओरिएंटेशन. बापरे काय असतात माहिती आहे का पॅरेंट्स मीटिंग्स. कारण की अर्ध्या गोष्टी माहीत नसतात काय करायचं आहे आणि अर्ध्या गोष्टी यांना माहीत असतात पोरांना सांगत नाही. तिकडे कन्फ्युजन वाढते आणि यांनी काही केलेलं असेल ना तर 2-3 वेळा बोलवलेलं असेल टीचरने वगैरे सांगत नाहीत ना मग नंतर टीचरचा ओरडा पण आपल्यालाच खायला लागतो. आलं आता बघू काय ते. संपली पॅरेंट्स अँड टीचर्स मीटिंग. ओरिएंटेशन होतं फर्स्ट मीटिंग होती म्हणजे हे पुढे पण कंटिन्यू राहणार आहे. थोडंसं डिस्कशन पण गरजेचं असते कारण की पोरांचं 10वीचं वर्ष असतं शेवटी आणि इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज पॅरेंट्ससाठी तसं शाळेसाठी पण असतं. म्हणून बरोबर आहे त्यांचं थोडंसं लक्ष द्यावं लागेल. तर भव्याला भेटून थोडंसं लेक्चर द्यावं लागेल कारण की ती आमचं नाही ऐकत पण ती शाळेतल्यांचं ऐकते. ते एक चांगलं आहे तिचं का ती तिच्या टीचर्सची रिस्पेक्ट करते. एक चांगलं आहे तिचं. जातो घरी आता. पहिली ऑर्डर घेऊन आलोय टेमोड्याला आलोय पृथ्वीमध्ये. ऑर्डर 12:30 नंतर तिथे घड्याळ पण नाही दिसणार शक्यतो. ठीक आहे चाललंय ते चालू द्या. असं झालं आता वेट वगैरे कम्प्लीट. काय करणार आता करायचं आमच्या टीएलला बोलून तसं पण काम करून लावणार आहे. दुपारच्या वाजल्यात 3:10 आलो इकडे भव्याचे बुक्स घ्यायला. भव्याचे बुक्स जे दिलेले थिंक 3-4 दिवसापूर्वी बाइंडिंगसाठी ते घ्यायला आलं. त्याने लक्षात करून दिलं मला आता क्लासला सोडायला गेलं तर बुक्स घ्या करून माझे. दरवेळीकडेच देतो आम्ही एव्हरी इयर तिकडेच दिल्यात ले बुक्स भव्याचे. तर घरी नेऊन सोडायला लागतील. माझ्याकडे ठेवून फायदा नाही. त्याच्या नंतर गोंगाट करायला आणून नाही दिले करून एक संपायलाच तयार नाही जायलाच तयार नाही. थकून गेलं पाणी पिऊन ना घाम पुसून एक घरी नेऊन जायला लागतील. तिच्या वस्तू स्वतःकडे ठेवून फायदा नसतो. भरपूर कायदा ऐकायला लागतात. निघतं चला इकडून ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे. ऑर्डर नाही लागली तर घरी नेऊन देता येते. आलो बुक्स घेऊन माझ्या घरी द्यायला. नशीब ऑर्डर नाही लागली बरोबर तर मत दाखवू नाही शकणार. इकडेच असते मत दाखवू नाही शकणार काय सॉरी येतो.
तरी पुस्तकं दिली आणि ऑर्डर लागली. नशीब देऊन झालं का तुम्ही बोललो तसं त्यामुळे वाट केलं असतं की नाही तसं. अरे बाबा चला पोचतो तिकडे. आणि गाडी फुल केल्यानंतर पॉसिबली ट्राय करायचं हवा फुल करण्यासाठी. फुल करू एका मिनिट हवा भरण्यासाठी ट्राय करायचं. त्याच्याने गाडी मायलेज पण देते. काय झालं अरे काय ना काय सुरू दिसत जास्त आले. गाडी पण ॲव्हरेज चांगली देते आणि गाडीचे टायर पण चांगले देते. चला झालं इकडचं काम निघतं. चला इकडे भाजी मार्केटमध्ये येऊन थांबलं. आता भवा मॅडमची वाट बघते. मार्केटमध्ये आलं ती वाजलं 7 वाजून गेले. मार्केटमध्ये आले मॅडम थांबलं तिचीच वाट बघत. अजून काय तिचा पत्ता नाही आहे. तर मी ऑनलाईन आहे थांबून राहिलं आहे. मग ऑर्डर लागली आणि गेलो का तसं पण गोंगाट करणार आहे. ऑनलाईन आहे तर चुकून ऑर्डर लागली ना जाम प्रॉब्लेम होणार आहे. तेही मग फार कटकट करते मागे. सवयील काहीला घ्यायला आला नाही न खातं सोड माराय. घेतलाय खायला गरम जाऊ घेऊन आलेलं साहेबांना पुन्हा 5 स्टार देत आहे. कारण पण सांगतो तुम्हाला घेऊन आलेलो कस्टमरला 5 स्टार दिले. कारण सांगतो तुम्हाला कस्टमरने नावाने हाक मार. आता युजली कस्टमर आम्हाला कशा हाक मारतात माहीत आहे. ए झोमॅटो इधर आ इकडे ये. कस्टमरने दरवाजा खोलला आणि म्हणजे वाकून हाक मारली. प्रतीक का बोला हां सर हां माझं होतं पार्सल. बरं वाटते लहान लहान गोष्टी अशा नीट वागायचं आहे फक्त आमच्याशी बस तेवढंच. बाकी आम्ही तर दिवसभर आमचे दुसरे प्रॉब्लेम्स असतातच. बरं वाटलं पण 5 स्टार दिले कस्टमरला. निघतो चला.